नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं भिजवलेल्या चण्याचं पिठलं बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा, हे चणे होते छोटे छोटे, हे रात्री मी भिजत घातले होते आणि सकाळी हे चांगले भिजलेले आहेत। स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून पूर्णपणे असं पाणी नितळून बघा असे सुके सुके करून घेतलेले आहेत। भिजवले का नाही की बघा अशा पद्धतीचे भिजले पाहिजेत, चांगले भिजले पाहिजेत। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे चणे टाकून घेऊया। चणे बघा मी टाकून घेतलेले आहेत, झाकण लावूया आणि ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचे, पण बारीक एकदम आपल्याला पेस्ट अशी नाही पाहिजे। हो का, अशा पद्धतीत आपल्याला पाहिजे। जर तुमच्याकडे चॉपर जरी नसेल का नाही तर तुम्ही मग मिक्सरला बंद चालू करून जरी बारीक केलं तर चालेल, पण आपल्याला पेस्ट अशी नाही पाहिजे बघा, असं दरदर बारीक पाहिजे। कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, तर छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, छोटा अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, थोडीशी हिंग पावडर टाकायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठा कापलेला आहे। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा असा भाजून घ्यायचा। ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळदीच्या पण 3 रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का। हळद कशी बघा किती कलर छान येतो, थोडीशी टाकली तरी कलर मस्त येतो। आता ह्याच्यामध्ये बघा 7 मिरच्या आहेत, त्या हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या आहेत, त्या एक गड्डी लसूण आहे, अर्धा चमचा जिरे आहे, असे कुटून घेतलेलं आहे। आता ही पण ह्याच्यामध्ये 2 मिनिटं एकसारखं आपण परतून घेऊया। मिरची टाकल्यानंतर पण बघा असं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकायचं हे आपण चॉपरला जे घेतले वाटून ते बघा अशा पद्धतीत झालेलं आहे। चॉपर घ्या तुम्ही, चॉपर मस्त आहे, तुम्ही ते रशीवाला जरी घेतला तरी चालेल, मस्त होतं त्यांना बारीक। बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, एकदम आपल्याला बारीक नाही पाहिजे। आता ही मी बारीक गॅस केलेला आहे आणि एक 2 मिनिटं फक्त हे परतून घेते। 2 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी असं परतून घेतलेलं आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, असं सुट्ट सुट्ट होतं बघा एकदम। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, आणि थोडी कोथिंबीर आपण परत टाकूया आणि मिक्स करून घेऊया। मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे। गॅस तवा अजून पण आपला बारीकच आहे। आता हे असं पसरून घ्यायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला एकदा 10 मिनिटं झाकण ठेवायचे। गॅस वाढवायचा नाहीये, जर तुमची कढई पातळ असेल तर खाली लागेल, हे लक्षात ठेवायचं। त्यामुळे बारीक गॅसवर झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं झालेत बघा, मी झाकण ठेवलं तर बारीक गॅसवर। तर बघा असे मस्त असं झालेलं आहे आणि एकदा हलवायचं अधूनमधून, तुमची जर कढई असेल ना तर हलवायचं। तर असं बघा मस्त असं पिठलं होतं, एकदम सुक्क आणि झणझणीत आणि चवीला एकदम वेगळं। काहीतरी तुम्हाला मी हमेशा वेगळ्या वेगळ्या रेसिपी दाखवते बनवून, तर तुम्ही बनवून बघत जा। मी जी रेसिपी तुम्हाला जे करून दाखवते त्या बनवून बघत जा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।